स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये. तर आजची आपली रेसिपी आहे विदर्भ स्पेशल गोडा भात किंवा वडा भात. हे नागपूर स्पेशल रेसिपी आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ कुठलेही चालेल, तुम्ही बासमती घेऊ शकता किंवा साधे जरी घेतले तरी चालेल. आणि हा गोडा भात करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. कोणी वाटलेल्या मिक्स डाळींपासून पण करतात किंवा बेसन असेल तर त्याच्यानेसुद्धा होते. बेसनाचे वडे करून वाफवून करतात किंवा डायरेक्ट ते भातामध्ये पण शिजवतात. तर आज मी कशा पद्धतीने करते ते तुम्हाला सांगते. सर्वात आधी आपण तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि 10 मिनटं ते धुवून ठेवू आपण, म्हणजे छान मुरतील. खायला एकदम असे चविष्ट गोडा भात लागतो, अगदी विदर्भ स्टाईलने. आता या कढईमध्ये मी थोडं तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडी जिरं मोहरी तळतळ झाली की त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी हळद आणि ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले मोजून त्याच वाटीने यामध्ये पाणी घालायचं आहे. आता 1 वाटी तांदूळ घेतले तर 2 वाटी पाणी घेणार आहे मी यासाठी, म्हणजे आपला भात व्यवस्थित होईल. भात एकदम आसट नसतोच हा. त्यानंतर इथे चवीनुसार मीठ आणि थोडं 1 चम्मच दही ॲड करणार आहे. दह्यामुळे काय होईल की भात छान चवदार लागेल. आता हे सर्व एकत्रित मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता आपल्याला तांदूळ घालायचे आहे. आमच्याकडे तर खूप करते बाप्पा भात हा. तुम्ही एकदा करून पाहिजा. जेवढ्या विदर्भातल्या रेसिपी आहेत तेवढीच विदर्भातली भाषासुद्धा फेमस आहे. तर आता इथे आपला भात व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता आपल्याला ह्या 5 ते 10 मिनटं शिजू द्यायचं आहे. त्यानंतर इकडे आपल्याला आता गोळे तयार करायचे आहे. त्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसूण, सांबार आणि थोडं जिरं घेतलेलं आहे. आता कढीपत्ता अवेलेबल नाही माझ्याकडे, त्यामुळे मग आता कढीपत्ता काही वापरणार नाही, पण कढीपत्ता यामध्ये वापरायचा. त्यानंतर इथे बेसन घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता. इथे मी 4-5 चम्मच घेतलेलं आहे बेसन. बेसनाऐवजी तुम्ही भिजलेल्या डाळी त्या वाटून त्याचे पण गोळे करू शकता, पण झटपट जर करायचा असेल तर मग बेसन ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये ते वाटण घातलेलं आहे. हळद, तिखट, धने पावडर, त्यानंतर मीठ सर्व ॲड करून घेऊ. आता यामध्ये आपल्याला पाणी बिलकुल वापरायचं नाही. आता गोळे कशा पद्धतीने करते मी ते बघा. त्यानंतर याच्यामध्ये मस्त चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर आणि इथे 1 चम्मच दही घालायचं आहे. त्यानंतर 1 चम्मच तेल थोडं जास्तच पाहिजे. तेलामुळे छान असे नरम आणि सॉफ्ट होतात. तेल जर कमी घातलं तर ते कडक होतात. आता हे सर्व मिक्स करून घेऊ आपण. पाणी वापरायचं नाही. जर वाटलंच तुम्हाला थोडं जास्तच घट्ट तर थोडं पाणी वापरू शकता, पण मला इथे पाण्याची गरज नाही. त्यामुळे तेल आणि दह्यामुळे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. बघू शकता मस्त आपलं हे गोळा तयार झालेला आहे. आता याचे गोळे तयार करून घेऊ. गोळे तुम्ही कोणत्याही शेपमध्ये करू शकता, पण आमच्या विदर्भामध्ये जास्तीत जास्त असेच करतात. छान असे बोटं उमटल्या पाहिजे त्यावर. या पद्धतीने आपले हे गोळे करून घेऊ. आता आपले सर्व गोळे झालेले आहे. रोज रोज भात खिचडी किंवा पुलाव खाऊन कंटाळा आला असेल तर हा गोळा भात करा. नक्की पुलावपेक्षा भारी वाटतो. आता आपले गोळे झालेले आहे. इकडे भात पण आपला बऱ्यापैकी शिजत आलेला आहे. भातामध्ये थोडं पाणी आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे गोळे ॲड करून घेऊ. अशा पद्धतीने सर्व गोळ्यावर आपण हे भाताने कवर करून घेऊ, म्हणजे ते छान शिजतील भातामध्ये. सगळं व्यवस्थित मिक्स करून परत आपल्याला हे 10 ते 12 मिनटं मंद आचेवर शिजवायचं आहे, म्हणजे छान प्रकारे गोळे आपले शिजल्या जातील.
बरेच जण वाफवून पण करतात, आधी गोळे वाफवतात त्यानंतर भातामध्ये सोडतात, पण या पद्धतीने पण होतात. तर 10 ते 12 मिनटं झालेले आहे आणि आपल्या इकडे गोळा भात तयार आहे. बघू शकता गोळे मस्त शिजलेले आहे. आता हा गोळा भात केलेला आहे. आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे. तडका दिल्यानंतर आणखीन छान लागेल. आता इथे तडक्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, थोडासा हिंग, फक्त कढीपत्ता नाही आहे याच्यामध्ये, त्याच्यामुळे राहिलं ते. त्यानंतर 2 ते 3 लाल सुक्या मिरच्या. ते छान असं आपल्याला तेलामध्ये तडतडू घ्यायचं. त्यानंतर आपल्याला तडका हा या गोळा भातवर टाकून द्यायचा आहे. आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊ. वरून मस्त अशी कोथिंबीर. छान असा गोळा भात तयार झालेला आहे. कशी वाटली मग आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या मग सर्वजण जेवाले. गोळा भात आणि त्याच्यासोबत केलेली कढी. गोळा भात असला तर कढी किंवा फोडणीचं ताक पाहिजेच, त्याशिवाय चव येत नाही. आता गोळा भात खायचा कसा? तर भात घ्यायचा, गोळे घ्यायचे, छान गोळे असे भातावर कुस्करून घ्यायचे, त्यावर कढी घालायची आणि वरूनही जर तुम्हाला पाहिजे असेल तर जिरं, मोहरी, मिरचीचा तडका परत टाकू शकता. आणि अशा पद्धतीने हा गोळा भात खायचा. एकदम भारी लागतो. या मग सर्वांनी खायला. बाय बाय.